पण हे वायदे किंवा हा वायदे बाजार म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. काय त्याचबरोबर याची गरज काय, त्याचं महत्व काय, त्यांचं कामकाज कसं चालतं असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांच्या या ढिगाऱ्यातून उत्तर शोधायची तर त्याचा एक एक करून विचार करावा लागेल. आपण या व्हिडिओत तसंच करू, पण तुम्ही त्याआधी चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका. चला तर वायदे बाजाराचं हे कोडं समजून घेऊयात. पारंपरिक बाजारात आपण काय करतो तर आपला माल आडत्या करवी व्यापाऱ्याला विकतो. त्यात काय काय टप्पे येतात तर माल भरून बाजार समितीत नेणं, तिथे तो लिलावासाठी ठेवणं, प्रत्यक्ष लिलाव, तोलाई आणि मग हमालीपासून गोणीपर्यंत सगळ्या गोष्टींची फी कापून पैसे हाती येणं. अशा बाजारात शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते, बाजारातल्या वेगवेगळ्या घटकांकडून त्यांचं शोषण कसं केलं जातं हे या व्हिडिओत सांगण्याची गरज नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या पारंपरिक बाजारांची तुलना वायदे बाजाराशी केल्यास वायदे बाजार सरस ठरतात, कारण इथे होणाऱ्या व्यवहारांमध्ये तुलनेनं जास्त पैसा मिळण्याची शक्यता असते. तसंच तुमचा शेतीमाल कुठेही असो, देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या ग्राहकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. त्यात ना हमालीचा पैसा कटत, ना गोणीचा, ना अजून कशाचा. त्यातही तुम्हाला हजर बाजारासोबत भविष्यातले सौदेही करता येतात. त्यालाच इंग्रजीत फ्युचर्स मार्केट असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कपाशी लावली आहे, तुम्हाला माहितीये की पुढच्या 3 ते